मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, काला घोडा फेस्टिवल आणि 2026 मी आता आलेलो आहे. माझ्या पाठी तुम्ही सगळं बघताय. मी तुम्हाला आता एंट्री दाखवली, चेकिंग चालू आहे आणि आता थोड्या वेळातच इकडे काही परफॉर्मन्स पण होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या दहीहंडीचा जो खेळ आहे तिथे आता रंगणार आहे. काही भरपूर सारे आपले मित्रमंडळी आलेले आहेत, आपले गोविंद पथक आले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करायची आहे. तर चला जाऊया. आता ॲक्च्युली बघतोय इथे काही स्टॉल्स लागले आहेत, काही डिझाईन्स आहेत, काही आपण बघतोय भरपूर असे आर्ट्स आहेत आणि त्याचबरोबर आपण हे बघतोय सगळं पण खूप वेगळं आहे. पण संध्याकाळ जशी जशी रंगते ना तसं तसं खूप मजेशीर वाटतं. तर आता आपण जाऊया आपल्या गोविंदा पथकाच्या इथे. आपली एक दहीहंडी लागली आहे आणि इथे तो कार्यक्रम आज होणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय इथेच आपला कार्यक्रम. मित्रांनो, आपल्याला सगळे आपले मित्र भेटलेले आहेत, सगळे आपले आर्यनचे मित्र आणि बॉडीचं डिस्ट्रीब्युशन चाललेलं आहे. मित्रांनो, आपण बघतोय आर्यनचे आपले सगळे स्पर्धक आणि इंडियन स्कॅशलर्स बोलू शकतो, कारण का आर्यनचे सर्व निखिल दादा नमस्कार. खूप म्हणजे आता हे आपलं दुसरं वर्ष आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये ह्या म्हणजे स्पेनच्या पद्धतीच्या ज्या पायघड्या ज्या कोणी घातल्या त्या आर्यन्सने घातल्या आहेत. आणि आर्यन म्हटलं ना की फक्त खेळाडू, त्याच्यामध्ये त्याची स्पर्धा नसते, काय नाही. काळा घोडा फेस्टिवल संदर्भात आपला गोविंदा काय बोलेल? एक स्टेज हवा असतो दहीहंडी नंतर एका ठिकाणी परफॉर्म करायला, सो असा स्टेज मिळतोय आणि वेगळ्या काहीतरी पद्धतीने आपल्याला परफॉर्म करायचं. सो आम्ही कॅटलन स्टाईलमध्ये इथे परफॉर्म करतो इकडे आणि आपल्या इंडियन स्टाईलमध्ये पण करतो. जसं आपल्याला हंडीच्या दिवशी गोविंदांना खूप व्हॅल्यू असते, तसं काला घोडा एक स्टेज आहे, सो आम्ही तशीच प्रॅक्टिस करून ह्या ठिकाणी आम्ही सादर करतो. ओके. आणि का आता सध्या आपले किती स्कॅशलर्स आलेत? आपले गोविंद किती आलेत? टोटल 60 कॅसलर्स आहेत. ओके. आणि का ह्या वेळेला जो मागच्या वेळेला 3D फॉर्मॅट केलेला, 4D पण केलेला तुम्ही तो प्रयत्न, ह्या वेळेला वेगळं काय असणार आहे? येस, नक्कीच. आम्ही ते थोडं कॉन्फिडेन्शियल आहे. ओके. प्रॅक्टिस केली आहे, ते आम्ही आता लोकांना सादर दाखवणार आहे. आणि कसा एक्सपिरियन्स कसा वाटतो तुम्हाला इकडचा? चांगला एक्सपिरियन्स आहे. प्रॅक्टिस चालू केल्यापासून जास्त क्लाइंब करणारी मुलं भेटली आहेत, वेगळी पद्धत आहे, मुलांना जास्त स्ट्रेंथ लागते. त्यांना आता मेन ऍक्च्युअल जो गेम आहे तो त्यांना समजायला लागला की काय करायचं. चल दादा, बोलूया आपण. थँक्यू. ओके, थँक्यू. तो आहे इथे पण चालू आहे. ऍक्च्युली याला काय म्हणतात दादा? पाशा. ओके. आणि हे पाशा आपण जेव्हा लावतो ना त्याच्या अगोदर सपोर्टर पण आतमधून लावा लागतो काय? सपोर्टर पण लावा लागतो. आपण लावतोच. आणि नंतर हा पाशा कंपनीच्या सपोर्टसाठी वगैरे. ओके. या वेळेला मागच्या वेळेला फक्त आर्यन्स होतं, या वेळेला एक नवीन पथक येत आहे. पथकाचं आपण नाव विचारूया. मोरिया म्हणून आहे. दादा नमस्कार. आपल्या पथकाचं नाव काय? मोरिया गोविंदा पथक. ओके. आणि ह्या वेळेला पहिल्यांदाच आपला परफॉर्मन्स असणार आहे. परफॉर्मन्स आहे. कसा एक्सपिरियन्स वाटतोय तुम्हाला इकडचा? ऍक्च्युअली बघायला गेलं तर खूप वेगळा अनुभव वाटतो. पहिल्यांदा आम्ही इथे परफॉर्मन्स करणार आहोत. थोडा नर्वसनेस आहे, पण करू आम्ही. मला एक सांगा ना, आपलं पथक एक्झॅक्ट कुठलं आहे? आमचं पथक आहे सांताक्रूज पूर्व. सांताक्रूज मधून आलो. ओके. ह्या वेळेला कितीचा प्रयत्न असणार आहे? प्रयत्न म्हणण्यापेक्षा कितीचा एक आपला प्रात्यक्षिक 4 तरांचा प्रयत्न आहे. ओके. आणि या वर्षी आम्ही 6 तरांचे थर लावून झालेले आहे. सॉरी, मला आपला जरा परिचय द्या. माझं नाव प्रवीण मेस्त्री, मी कोच आहे या पथकाचा. आणि का आपल्या पथकाला किती वर्ष झाली आहेत? आमच्या पथकाला 11 वर्ष झालं. मुलींचं चालू होऊन 6 वर्ष. 6 वर्ष. मुलांचाही पथक आहे. चालेल दादा, आपण बोलूया. या एक लहान कृष्ण कन्हैया आणि एक राधा त्यांचं इथे एक आगमन झालंय आणि आपण खूप छान वाटत आहे. तर आपण आता त्यांना चला आलंय अष्टविनायक गोविंदा पथक. अष्टविनायक गोपिका गोविंदा पथक
आलेले आहेत. प्रिपरेशन चालू आहे. प्रिपरेशन बऱ्यापैकी झालंय. आणि आर्यन्स दहीहंडी समन्वय समिती पदाधिकारी आणि त्याचबरोबर मोरिया व गोविंदा पथक सांताक्रूज. तर आता आणि ह्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असणारे हे छोटे. आणि तुझं चला मस्त. मग आता काय तुम्ही डान्स करणार आहे? अच्छा ओके. सर आता एक सेट आता काय असणार आहे हे? आता हे जे तुम्ही सगळे थांबले करतोय आपण ट्रायल आहे. मार्च असणार आपली ओळख असणार गोविंदांची. शिस्त म्हणा किंवा जी आपली संस्कृती आहे तिथे बाळाच्या त्या तू विनायक गोपिका गोविंदा पथक हे तिसरं पथक आहे. आणि खूप मस्त असं शिस्तबद्ध सगळ्यांचे परफॉर्मन्स आता होणार आहेत. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ह्या सगळ्यांची MRDG आहे. म्हणजे ह्यांच्या प्रयत्नाने आज आपण हे सगळा गोविंदाचा हा थाटमाट बघतोय. तर कसा वाटतोय ऍक्च्युली हे सगळं बघतोय? कसं वाटतं? खूप आनंद आहे. महाराष्ट्राची दहीहंडी ही जागतिक आर्ट फेस्टिवल जे महाराष्ट्राचा जो हा कालाघोडा आर्ट फेस्टिवल आहे हा जागतिक स्तरावर खूप अग्रगण्य मानला जातो. आणि अशा फेस्टिवलमध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे दहीहंडी ही जर आपल्याला तिथे प्रदर्शन करायला मिळतं तर ते आपल्या सगळ्यांचं भाग्यच आहे. कारण आपली ही संस्कृती आणि त्याच्या मागे दडलेली कला ही लोकांपर्यंत पोहोचवणं आणि महाराष्ट्राला गोविंदा एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमच्या MRDG जे प्रयत्न चालू आहेत त्याचा हा एक भाग आहे. आणि आमची सगळी जी टीम आहेत, खेळाडू आहेत, त्यांना खूप अतिशय आनंद होत असतो प्रत्येक वेळेला कुठेही परफॉर्मन्स असल्यानंतर. कारण हा जो खेळ आता त्याला कुठेतरी एक प्राधान्य मिळत आहे, कुठेतरी अग्रगण्यता मिळते, मान्यता मिळते. त्यासाठी आम्ही सगळेच ह्या गोष्टीसाठी नेहमीच उत्सुक. मला आता सांगा, हे जे सगळे जे तुमचे पदाधिकारी आहेत हे कशाशी संलग्न आहे किंवा काय जरा सांगा. पदाधिकारी जे आहे ते सगळे दहीहंडी पासून सगळे मोठे झालेले आहेत. आमच्या सगळ्या महाराष्ट्राचा जो दहीहंडीचा संस्कृती आहे किंवा इतिहास आहे तो हा गल्ली बोळ्यात खेळून आतापर्यंत आम्ही नंतर आम्ही संघटित झालो त्यानंतर तुम्हाला चित्र दिसत आहे. परंतु त्याआधी सगळेजण आम्ही हे मातीत खेळणारे, गल्ली बोळ्यात चिखलात खेळणारे आणि आता आम्ही जरा पुढे जरा असं आहे त्याला एक चांगलं रूप येत आहे. ओके, धन्यवाद सर. ह्या गोविंदा पथकाचे कोच आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार, आपला परिचय द्या. मी अमित रवींद्र प्रीत, मी सांताक्रूज पूर्वमध्ये राहतो. गेली माझं अष्टविनायक गोपिका गोविंदा पथक आहे. गेली मूळ कुठलं आहे? सांताक्रूज. सांताक्रूज पूर्व. कसा बँड्रा सांताक्रूज मध्ये पहिला गोविंदा पथक आहे. हे प्रथम गोविंदा पथक आहे आपला. आणि कसं आहे ओव्हरऑल मुलींचा एक्सपिरियन्स कसा आहे या गेली गोविंदामध्ये? 10 वर्ष आपण या विभागात आपल्या दहीहंडीच्या माध्यमातून एक साहसी खेळ म्हणून मुलींना हा जो आपण पिरामिड म्हणतो आपण त्याला, हे आपण 10 वर्ष विभागात राबवत आहोत. दहीकलाच्या माध्यमातून मुलींना साहसी खेळ, कारण का महिला म्हणतात की कुठेही सक्षमीकरणाचा विषय आणि महिला ही स्ट्रॉंग करण्याच्या उद्देशाने हा आपण कार्यक्रम, एक उपक्रम म्हणता येईल, आपण हा मार्गी करत आहोत. आणि पुढे ही सुद्धा या महिलांच्या माध्यमातून आपण पुढे नेतो. ओके दादा, तुम्हाला शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. हे यजनेश दादा, बालवीर गोविंदा पथक चेंबूर. आणि सर नाही आले अजून? ओके. आणि आज आपलं पथक नाही आहे नाही पद्धत आता ऍक्च्युली पेन टाईप वगैरे लावायचं नाही, सराव नाही म्हणून नाही. येस येस. बाकी कसं चाललंय तुमचं? आपल्या पथकाचं कसं चाललंय? त्याचं खूप चांगलं चाललंय. आणि काय बोलू शकतात या क्षणाला? बघून असं वाटतं की आपली दहीहंडी खूप पुढे गेली आहे. जो आपण नॉर्मल खेळतो तो खेळ राहिलेला नाही राहिला. हा खेळ आता खूप मोठा झालाय. Yes. आणि आज एवढ्या मोठ्या मैदानात ही लोक हे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. हे अख्ख्या दहीहंडीसाठी हे खूप मोठे गौरवाची गोष्ट आहे. येस हे एवढं मोठं आज बघायला मिळतं. पथक कोणताही लावत असून दे, आज लावतो आपलं महाराष्ट्र. खूप बरं वाटतंय. खूप बरोबर येस येस आपली दहीहंडी खेळते. येस येस येस. चल, त्या ठिकाणी माईकची टेस्टिंग चालू आहे आणि त्याचबरोबर बाकी सगळे इन्फ्लुएन्सर मंडळी आहे, फोटोग्राफर्स आहेत आणि बाकी काही सगळे आपले दहीहंडी रसिक वेडे आहेत. आणि आता थोड्या वेळातच आपण एक थरार अनुभवणार आहोत, एक क्षण अनुभवणार आहोत, तो म्हणजे काला घोडा फेस्टिवल मधले दहीहंडी उत्सव. MRDGA is managing and promoting Dahihandi locally and internationally. MRDGA represented Dahihandi in Spain, London and US.
they showcase their art and culture of India internationally. Now they are showcasing their art and culture in Kala Ghoda International Festival. Team MRDGA, please ready for your performance practice.
ट्राय खूप छान होती, परंतु जो हे होता फॉर्म्युलेशन ते जरा सांग ना, एक्झॅक्ट काय म्हणतात त्याला आणि काय होतं ते. आपण ज्यात पहिलं फॉर्मेशन जे खेळलो ना ते 96 होतं. 96 म्हणजे तुमचा बेस असणार तो 9 मुलांचा असणार, त्याच्यावरती पण 9 मुलं, त्याच्यावरती 9 मुलं, असे 3 तर 9 मुलांचे. त्याच्यानंतर 3 दुऱ्या उभ्या राहणार आणि त्याच्यानंतर मग एक मुलगा आहे तो त्यांना क्रॉस करणार. मध्ये असे 6 थर होतात जेव्हा तो 3 वेळेला क्रॉस करेल. आणि आपण सेकंड ट्राय जी केली होती 46, त्याच्यामध्ये 3 तर 4 मुलांचे, 4 वर 4 वर 4, त्याच्यानंतर दुरी आणि दुरीवरनं 2 मुलं क्रॉस होतात. पण हा जो परफॉर्मन्स होता हा हा. खूप चॅलेंजिंग होता ना. हो हो कारण का आपण म्हणतो ना 8 आणि 9 खूप चॅलेंजिंग असतात आपल्याला, नक्की. तर हा म्हणजे स्कॅसलिंगच्या पद्धतीने खूप चॅलेंजिंग हो आहे. तुम्ही जर बघाल की कॅटलोनियामध्ये जेव्हा ते लोक ट्राय करतात त्यांच्याकडे खूप लोक असतात खाली पॅकिंग देण्यासाठी. आता आपल्याकडे इंडियामध्ये दहीहंडीचा सीझन नाहीये म्हणून तेवढी जास्त मुलं येत नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला थोडेसे ते जास्त चॅलेंजेस फेस करायला होते की पॅकिंगला मुलं नव्हती किंवा होल्ड करायला मुलं नव्हती. पण तरी पण मुलांनी जिद्दीने काहीतरी नवीन लोकांसमोर आणायचं आहे. ऑलरेडी 90चे फॉर्मेशन सगळे सेट झालेले, फक्त मुलं उठायचे. त्याने पण तिन्ही क्रॉस केले आणि उतरताना पडले थोडे. हा, पण तुमच्या म्हणतात ना मेहनतीला सलाम. थँक्यू. या. मेरा ग्रहणी का घर गिरगांव में था। अच्छा. हम जब छोटे थे तो कहाँ देखते थे कब गोविंदा का फेस्टिवल आएगा। हम लोग हमारे टेरेस पे जाके हाँ. गोविंदा के लोगों पे पानी बरसाते थे, ओके. एंजॉय करते थे। ट्रक्स में सब झांकियाँ आती थी, we would really enjoy। ओके ओके. एका शब्दाला तुम्ही जो मान दिलेला आहे आणि अर्थात तुमच्या रक्तामध्ये गोविंदा आहे, त्यामुळे आम्ही पण अशाच टीमला नेहमी आवाहन करतो की जे आमचा शब्द कधी खाली पडू देणार नाही ऍज अ स्पोर्ट म्हणून आणि आपल्या महाराष्ट्र मुंबईचा हा सण म्हणून. तर तुम्ही इथे येऊन स्पॅनिश स्टाईलमध्ये आणि आपल्या मुंबईच्या स्टाईलमध्ये जो काही परफॉर्मन्स दिलेला आहे एकदम वाखाणण्याजोगा आहे. पहिलीच काय फक्त दोन बऱ्याच वेळानंतर लागणार स्पॅनिश थोडंसं आम्ही समजू घेऊ, पण परंतु ठीक आहे. तुमचा जो उत्साह आहे आणि तुमचे जे लीडर आहेत त्या लीडरच्या एका शब्दाला तुम्ही एवढे सगळेजण धावून येतात ना, त्यामुळे तुमच्या त्या जिद्दीला पण सलाम आहे, तुमच्या एकजुटीला सलाम आहे. आणि त्या एकजुटीचा आणि जिद्दीचा आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने हे तुमचं एक तुमचा आदर आहे, तुमचा म्हणजे सन्मान किंवा असा एक तुमचा आदर म्हणून हे एक छोटस मानचिन्ह तुमच्यासाठी गीता आणि बाळासर सरांनी तुमचं कौतुक केलेलंच आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की आपण कॅथलिन स्टाईलने परफॉर्मन्स केला. तुमच्याबद्दल प्राऊड फिलिंग यासाठी होतं की तुमचे फक्त 2च गोविंदा तिथे आमच्या बरोबर आलेले आणि तुमच्या 200 गोविंदा नेहमी त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचा अभ्यास केल्यानंतरच आपण ती गोष्ट पूर्ण करू शकतो. पण आम्हाला प्राऊड आहे की MRDJ ने तुमचे 2 प्रतिनिधी स्पेनला कॅटलोनियाला नेले, परंतु त्यांनी सांगितलेले 100% तुम्ही त्याचे प्रयत्न केले आणि आज हे तुम्ही परफॉर्मन्स केले त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ, प्राऊड ऑफ. आणि नेहमीच आम्हाला एक प्राऊड फिलिंग आहे. आणि तुम्ही असंच MRDJ तुमच्यामुळे MRDJचा मान सन्मान वाढतो, त्याच्याबद्दल तुमचे आभार. हा बारक्यांना विरार पार्ला टू आपण कारागोडा जो जागतिक स्तरावरचा एक आर्ट फेस्टिवल आहे, तिथे आपली संस्कृती, आपला खेळ, आपली कला सादर करण्याचा आपल्याला इकडे सन्मान मिळाला. आणि आमच्या एका शब्दाला हाकेला तुम्ही लगेच धावून आला सगळेजण आणि तुम्ही कला सादर केल्या, त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एक महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा वतीने तुमच्या मनापासून आभार. ओके.
आणि छान तुम्ही खेळ लावले, ते चांगले खेळत राहा. फक्त आपला प्रश्न असा आहे ना की तुम्ही वर्षभर खेळले पाहिजे आणि ते ठिकाणी जसं गेल्या वर्षी 7 खेळ लावले, तुम्ही पण 6 आणि लावले पाहिजे यावर्षी 2026 बरोबर. मी बाळासाहेबांना विनंती करेन, तुम्ही काय केलं नाही आमच्या हा सन्मान. हा सर या बोल. त्यासाठी फार मोठ्या परमिशन वगैरे लागतात, परंतु महाराष्ट्राची दहीहंडी आणि आपली संस्कृती महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने आम्ही गेल्या वर्षी इथे आपण सादर केली आणि या वर्षीही आपल्याला त्यांच्याकडून आमंत्रण आलं ही आपली कला सादर करण्यासाठी. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने तुमच्याकडे शब्द टाकला की तुम्ही इथे येऊन परफॉर्मन्स कराल की नाही, आणि तुम्ही क्षणाचाही विलंब न लावता लगेच हो म्हणालात. त्यासाठी प्रत्येकाने आपापली पाठ ठोका. आणि 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 त्यासाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनच्या वतीने तुमचा छोटासा सन्मान म्हणता येणार नाही, पण तुम्ही जे काही केलेलं आहे त्याची एक पोचपावती म्हणून हे एक स्मृतिचिन्ह तुमच्यासाठी खास बाळा पडेल आणि हा बोलायचे आमची आज नवीन उरणवरून आलेली स्पेशल Yes. सिद्धी ती पार्ट ऑफ आमची MRD रायगडचा जो एक मोठा गोविंदा आहे त्या साईडला त्याची आमच्या या ताई आहे. येस, जयेश कोण आहे तुम्ही या दोघे या. मी तुला कधी ओळखलंच नाही. त्यांना नाही. हा, तुम्ही बसा. अनुभव पहिल्या वेळेलाच तुम्ही परफॉर्मन्स केलाय, कसा होता अनुभव तुमच्यासाठी हा? टेंगरवाडीचे आयोजित कालाघोडा फेस्टिवलच्या माध्यमातून आज जो मानी मनोरा जो आपण रचला इथे, जो पिरामिड जे आपण रचण्याचा प्रयत्न केला, आज महिला ही कुठे कमी नाही, एकदा पुन्हा सिद्ध केलाय. आज काळाघोडा फेस्टिवल मध्ये सुद्धा आज विविध प्रकारच्या फेस्टिवलच्या माध्यमातून, जसं आता दहीहंडीचा फेस्टिवल सुद्धा इथे आज पुन्हा नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन युग, तोच जोश आणि ती चित्त पुन्हा बोल बोल बजरंग बली की जय आणि सादर पाणी म्हणाला. मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत आपले पोपटचा राजा सकेश चव्हाण आणि आपले दादा. लेट झाला काय यायला लेट झाला काय? ओके, बघितले का परफॉर्मन्स? ओके, पहिल्यांदा आलात का मागच्या वेळेला पण आलेलात? यावर्षी पहिल्यांदा आलो आम्ही. आज दहीहंडी बद्दल जी आवड आहे ते स्पेन स्टाईलने थर लावू दे नाहीतर इंडियन स्टाईलने थर लावू दे, थर लावणं हे महत्वाचं आहे. आणि हा एक क्रीडेला जे आज हे प्लॅटफॉर्म मिळत आहे त्यासाठी सगळ्या गोविंदांच्या मनात जे स्थान निर्माण झाले, या अजून गोविंद ऍड झाले पाहिजे आणि या खेळाला सगळ्यात म्हणजे मोठं स्थान मिळालं पाहिजे, चांगला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, हीच आमच्या मनावर. Yes. जय गोविंदा. यस, पुढच्या वर्षामध्ये आपल्याला खोपटचा राजा दिसेल का कालाघोडा फेस्टिवल मध्ये? ते आमचा पारंपरिक गोविंद आहे आणि आम्ही एक सण म्हणून हा गोविंदा खेळतोय. कालांतराने सगळ्यांच्या दृष्टिकोनात ज्या गोष्टी जशा बदल होतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी निवलंबून आणि अवलंबून असतील, तर ते तेव्हा आपण बघू. चालेल, ओके. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. मित्रांनो, आपण बघू शकतोय खूप शिस्ती पद्धतीने, म्हणजे ज्या हिशोबाने आपला गोविंदा पथक आपलं येत असतं त्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षितता, त्यांचा एक म्हणतो ना एक आदर सन्मान, हा खूप महत्वाचा असतो. तो आदर सन्मान इथे आपल्याला बघायला भेटतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त असते, त्यामुळेच हे आपले गोविंदा पथक ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यांचे प्रयत्न, त्यांची चिकाटी, त्यांची मेहनत, यामुळे हे सगळे गोविंदा मंडळी जे आहे आपल्याला इथे परफॉर्मन्स करताना दिसतात आहे.